नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयावर चिंतन करणार आहोत, जो आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे काळाची गरज बनली आहे. तो विषय म्हणजे संतांची खरी व्याख्या आणि त्यांना ओळखण्याची पद्धत. भक्तांनो, आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे जागोजागी स्वतःला महाराज, बाबा किंवा गुरु म्हणवणारे लोक निर्माण झाले आहेत. कधीकधी टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रात काही बंधुबाबांच्या चुकीच्या कृत्यांची बातमी येते, तेव्हा सामान्य माणसाच्या मनातील संतांबद्दलची श्रद्धा डळमळीत होते. लोकांच्या मनात शंका येते की खरंच जगात संत शिल्लक आहेत का, आणि जर असतील तर संतांची खरी व्याख्या काय? आम्ही खऱ्या संतांना कसे ओळखावे? या सर्व शंकांचे साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अत्यंत सोप्या आणि रोखठोक शब्दात निरसन केले आहे. महाराज नेहमी सांगायचे, अरे बाबांनो, संतांचा वेश धारण करणे सोपे आहे, पण संत होणे खूप कठीण आहे. संत कधी स्वतःला संत म्हणून घेत नाहीत. त्यांचा मोठेपणा त्यांच्या भगव्या कपड्यामध्ये नसून त्यांच्या शुद्ध अंतकरणात आणि रामाच्या नामात असतो. आजच्या या प्रदीर्घ प्रवचनामध्ये आपण महाराजांच्या अमृतवाणीतून संतांची खरी लक्षणे काय आहेत हे अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे प्रवचन ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतील आणि तुम्हाला खऱ्या संतांची ओळख पटेल. चला तर मग अत्यंत शांत चित्ताने हे विचार ऐकूया. भक्तांनो, सामान्यतः आपण संत कोणाला मानतो? ज्यांनी भगवे कपडे घातले आहेत, ज्यांच्या गळ्यात मोठ्या मोठ्या माळा आहेत, जे कपाळाला मोठा टिळा लावतात, किंवा जे लोकांना काहीतरी चमत्कार करून दाखवतात, त्यांना आपण लगेच पाय धरून पुजायला लागतो. पण श्री गोंदवलेकर महाराज या समजुतीवर खूप मोठा आघात करतात. महाराज म्हणायचे, वेशावरून किंवा चमत्कारांवरून माणसाला संत ठरवणे हीच आपली पहिली आणि सर्वात मोठी चूक आहे. जादूगर देखील चमत्कार करतो, मग काय तो संत झाला? बहुरूपी देखील भगवे कपडे घालून संतांसारखा वागू शकतो, मग काय तो संत झाला? नाही. चमत्कार करणे हा संतांचा हेतू नसतो. संतांचे खरे लक्षण हे त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या मनात असते. महाराजांनी सांगितलेली संतांची खरी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. 1. समता, सर्वांना सारखे मानणे. खऱ्या संतांच्या लेखी श्रीमंत आणि गरीब, उच्च आणि नीच असा कोणताही भेदभाव नसतो. जसे गंगेचे पाणी सर्वांची तहान सारखीच भागवते, तसेच संतांचे प्रेम सर्वांसाठी सारखेच असते. 2. मनाची शांतता. संतांच्या आयुष्यात कितीही संकटे आली, कुणी त्यांचा अपमान केला किंवा कौतुक केले, तरी त्यांचे मन कधीही विचलित होत नाही. ते नेहमी एका आनंदात आणि समाधानात जगतात. 3. निरपेक्षता, कोणतीही अपेक्षा नसणे. खऱ्या संतांना भक्तांकडून पैशाची, सोन्याची किंवा मानसन्मानाची अपेक्षा कधीच नसते. त्यांना फक्त भक्ताचे कल्याण हवे असते. महाराज खूप सुंदर शब्दात सांगायचे, ज्याचा प्रपंच सुटला तो संन्यासी, पण ज्याच्या मनातून वासना आणि वासनेचा प्रपंच सुटला तोच खरा संत. आज आपण संतांच्या बाह्य रूपाला महत्त्व देतो, पण महाराजांच्या मते त्यांचे अंतरंग शुद्ध असणे म्हणजेच खरे संतत्व आहे. भक्तांनो, खऱ्या संतांचे हृदय कसे असते हे स्पष्ट करणारा महाराजांच्या स्वतःच्या आयुष्यातील एक अप्रतिम प्रसंग आज आपण पाहूया. गोंदवले गावात जेव्हा महाराज राहत असत, तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी देशभरातून शेकडो लोक येत असत. अनेक भक्त महाराजांना प्रेमाने आणि आदराने पैसे, मौल्यवान वस्तू अर्पण करत. ही बातमी आजूबाजूच्या गावातील काही लुटारूंपर्यंत पोहोचली. त्यांना वाटले की महाराजांच्या मठात खूप संपत्ती जमा झाली आहे. एकदा रात्रीच्या वेळी 4 ते 5 सशस्त्र दरोडेखोर मठाची भिंत ओलांडून आत शिरले. त्यांनी महाराजांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. महाराजांनी दार उघडले. समोर दरोडेखोर हातात तलवारी घेऊन उभे होते. कोणताही सामान्य माणूस अशा वेळी भीतीने थरथर कापला असता किंवा आरडाओरडा केला असता, पण महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीचेच हसू होते. त्यांचे मन डोंगरासारखे स्थिर होते. महाराज अत्यंत शांतपणे त्यांना म्हणाले, या बाबांनो, खूप उशिरा आलात, पण काही हरकत नाही. तुम्हाला काय हवे आहे? दरोडेखोरांचा म्होरक्या ओरडला, तुझ्याकडे जे काही पैसे आणि सोने गोळा झाले आहे
ते सर्व मुकाट्याने आमच्या हवाली कर, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. महाराजांनी हसून खोलीतील एक लहान पेटी त्यांच्यासमोर ठेवली आणि म्हणाले, अरे बाबांनो, यासाठी एवढी तलवारी काढण्याची काय गरज? ही घ्या पेटी, यात जे काही आहे ते तुमचेच आहे. पण तुम्ही एवढ्या रात्री लांबून आला आहात, आधी काहीतरी खाऊन घ्या, मग हे घेऊन जा. महाराजांचे ते अथांग प्रेम, त्यांच्या डोळ्यातील ती अद्भुत शांतता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील अभय पाहून दरोडेखोर हादरले. त्यांनी पेटी उघडली तर त्यात केवळ काही रुपये आणि महाराजांच्या पूजेचे सामान होते. महाराजांनी स्वतः त्यांना जेवण वाढले. जेवताना महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवून विचारले, तुमचा प्रपंच कसा चालला आहे? तुम्हाला अशी चोरी का करावी लागते? महाराजांच्या त्या एका स्पर्शाने आणि मायेने दरोडेखोरांच्या हातातून तलवारी गळून पडल्या. ते महाराजांच्या पायावर पडले आणि ढसाढसा रडू लागले. भक्तांनो, दरोडेखोरांचे हृदय परिवर्तन झाले. त्यांनी चोरीचा मार्ग कायमचा सोडला आणि ते महाराजांचे परम भक्त बनले. गोंदवलेकर महाराज हीच संतांची खरी व्याख्या सांगायचे. ते म्हणायचे, जो वाईट माणसाला मारत नाही तर त्याच्या मनातील वाईट विचारांना मारून त्याला चांगला माणूस बनवतो, तोच खरा संत. आजच्या काळात भक्तांची दिशाभूल होऊ नये म्हणून श्री गोंदवलेकर महाराजांनी भोंदू गुरु आणि खऱ्या संतांमधील फरक अत्यंत स्पष्टपणे सांगितला आहे. महाराज म्हणतात, जर तुम्हाला एखाद्या संतांची परीक्षा करायची असेल तर खालील गोष्टी नक्की तपासा. 1. पैशाचा हव्यास. जो स्वतःला संत म्हणवतो पण भक्तांकडून सतत पैशाची मागणी करतो, महागड्या गाड्या आणि अलिशान आश्रम बांधण्यात मग्न असतो, तो संत असूच शकत नाही. महाराज म्हणायचे, संतांना पैशाची गरज नसते तर पैशाला संतांच्या चरणाची गरज असते. 2. अंधश्रद्धा आणि भीती. जे बाबा तुम्हाला भीती दाखवतात की तू अमुक पूजा केली नाहीस तर तुझ्या मुलाचे वाईट होईल, तुला शाप बसेल, ते भोंदू आहेत. खरा संत कधीही भीती दाखवत नाही. तो नेहमी भक्ताला देवाच्या नामाचा आधार देऊन निर्भय बनवतो. 3. अहंकार आणि प्रसिद्धी. ज्यांना स्वतःची वाह करून घेण्याची आवड असते, जे स्वतःची मोठी पोस्टर्स लावतात, ते संत नाहीत. खरा संत हा गवताच्या पात्यासारखा नम्र असतो. तो नेहमी स्वतःला देवाचा दास समजतो. महाराज एका प्रवचनात म्हणतात, अरे बाबांनो, जो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ एका मिनिटात बदलून देण्याचे खोटे आश्वासन देतो, त्याच्या नादी लागू नका. खरा संत तोच जो तुम्हाला कठीण काळातही हा देवाचा प्रसाद आहे असे मानून शांत राहायला शिकवतो आणि तुमच्या मुखात रामाचे नाम देतो. भक्तांनो, महाराज सांगायचे की देवाचा शोध घेण्यासाठी जंगलात किंवा हिमालयात जाण्याची गरज नाही, कारण देव हा संताच्या रूपाने या पृथ्वीवर फिरत असतो. संतांचे हृदय हे साक्षात करुणा आणि दयेचा सागर असते. जेव्हा समाजात पाप वाढते, लोक प्रपंचात अडकून दुःखी होतात, तेव्हा त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी देव स्वतः संताच्या रूपाने अवतार घेतो. श्री संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, साईबाबा, गजानन महाराज आणि आपले श्री गोंदवलेकर महाराज या सर्व संतांनी स्वतः कष्ट सोसले, पण लोकांना फक्त आणि फक्त सुखाचा आणि नामाचा मार्ग दाखवला. महाराजांचे वचन आहे, संतांचे शरीर जरी पंचभौतिक असले तरी त्यांचे अस्तित्व नेहमी रामाशी एकरूप झालेले असते. म्हणून संतांची सेवा करणे म्हणजेच साक्षात परमात्म्याची सेवा करणे होय. जर तुम्हाला आयुष्यात खऱ्या संतांचे मार्गदर्शन लाभले असेल तर स्वतःला अत्यंत भाग्यवान समजा. तर भक्तांनो, आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवरील संतांची खरी व्याख्या या विषयावरील महाराजांचे हे डोळे उघडणारे विचार तुम्हाला कसे वाटले? तुम्हाला कधी आयुष्यात खऱ्या संतांच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव आला आहे का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या प्रवचनाने तुमच्या मनातील सर्व शंका दूर केल्या असतील आणि तुम्हाला संतांचे खरे रूप समजले असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. संतांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.